दिल्लीमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तो होम ग्रोन टेरर असावा असं काहींना वाटतं. तसं नाही. या हल्ल्याशी पाकिस्तानचा नक्कीच संबंध होता. दहशतवादी जरी इथे असले तरी त्यांचे जे हँडलर्स होते हे सगळे पाकिस्तानमध्ये असतात आणि पाकिस्तानची जी गुप्तहेर संस्था जी ISI आहे अशा प्रकारच्या सगळ्या हल्ल्यांना ते कोऑर्डिनेट करतात. हे जे दहशतवादी होते ज्यांची नावं पुढे आलेली आहे मीडियामध्ये, यांनी गेल्या काही महिन्यामध्ये पद्धतशीर प्रयत्न करून अमोनियम नायट्रेट हे मोठ्या प्रमाणात गोळा केलं, शस्त्र गोळा केली. ही जी सगळी हे जे मॉड्यूल होतं किंवा हा जो छुपा सेल होता हा ऑनलाईन काम करत होता. हे जॉग्राफिकली एकमेकापासून खूप दूर होते, परंतु तरी पण ते मोटिवेटेड होते आणि ते काम करत होते. आणि एवढंच नव्हे तर जी महिला एक डॉक्टर पकडली गेली लखनौमध्ये, तर ती जैश ए मोहम्मद जी दहशतवादी संघटना आहे ज्यांचं ऑपरेशन सिंदूरमध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं. मौलाना मसूद अझहर जो त्यांचा मुख्य आहे त्याचा भाऊ याच्यात मारला गेला होता आणि त्या भावाची जी पत्नी आहे त्या पत्नी आता जी महिला दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद तयार करत आहे त्याची ती मुख्य बनलेली आहे. अर्थात त्या काही महिला दहशतवादी काही भारतात येणार नाही, परंतु त्या सगळं जे करतायत हे सगळं ऑनलाईन केलं जातं, ज्याकरता फिजिकली भेटायची काही गरज नसते आणि ऑनलाईन करून अशा प्रकारचं रॅडिकलायझेशन केलं जातं, ज्याच्यामध्ये काही जणं रॅडिकलाइज होतात आणि उलटं काम करायचा प्रयत्न करतात. हे अगदी क्लिअर लक्षात असायला पाहिजे की हा पाकिस्तान पुरस्कृत जो हल्ला आहे हा केवळ एकट्या पाकिस्तानचाच नाही, त्यांना चीनचं पण प्रचंड समर्थन आहे. याच्याशिवाय त्यांचे अनेक हस्तक भारतामध्ये काम करतात चीन आणि पाकिस्तानचे. तर त्याच्यामुळे ही जी लढाई दहशतवादाच्या विरोधात आहे, पाकिस्तान चीनच्या विरोधात आहे, ही एक लंबाई लढाई आहे ज्याला मी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन म्हणतो आणि ही अनेक वर्ष चालू लागणार आहे. आणि याकरता आपल्याला एक बहुआयामी युद्ध हे पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात लढावं लागणार आहे. याच्याशिवाय आपल्याला कल्पना पाहिजे, पाकिस्तान तर आहेच, चीन तर आहेच, परंतु काही वेस्टर्न कंट्रीज सुद्धा त्यांना काही वेगवेगळ्या प्रकारामध्ये मदत करतायत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या अमेरिका जे टॅरिफ लावलं आहे त्यांनी भारतावरती हे सगळ्यात जास्त आहे आणि पहिले म्हणत होते की ते भारताचे मित्र आहे वगैरे वगैरे, आणि ते भारताविरुद्ध एक इकॉनॉमिक लढाई लढतायत. तर हे अशा प्रकारचं हे आहे. म्हणजे जगाची जी जिओपॉलिटिकल सिच्युएशन आहे सध्या अतिशय मोठा गोंधळ सुरू झालेला आहे. हा दहशतवादी हल्ला का झाला? या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर वेगळे होणार आहे का? या दहशतवादी हल्ल्यामुळे दिल्ली वेगळी होणार आहे का? या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताचे तुकडे होणार आहेत का? उत्तर आहे अजिबात नाही. जसं आपल्याला माहिती आहे तसं हे पाकिस्तानला पण माहिती आहे आणि चीनला पण माहिती आहे. मग त्यांना करायचं काय आहे? त्यांना मुख्य जे करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना भारतामध्ये अस्वस्थता निर्माण करून, भीती निर्माण करून भारताची जी आर्थिक प्रगती होते आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात असावं, आज आपण दिल्लीच्या हल्ल्याविषयी बोलतो कारण तो हल्ला भारतात झाला, पण याच वेळेला 50 ते 60 ठिकाणी युद्ध सुरू आहे. एवढंच नाही तर याच वेळेला युरोप जो एक अत्यंत प्रगत असा कॉन्टिनेंट आहे तिथेसुद्धा रशियाचे जे ड्रोन्स आहेत सगळ्या युरोपमध्ये टेहाळणी करतायत, आत घुसतायत आणि युरोपच्या प्रगत देशांना स्वतःचं रक्षण करता येत नाही आहे. याच वेळेला अमेरिका तिथे एक गृहयुद्ध सुरू आहे. एका बाजूला अर्थात डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये भारत एक एकुलता एक देश आहे की जिथे शांतता होती, जिथे इकॉनॉमिक प्रोग्रेस वेगाने होत होती, भारताचा रेट सर्वात जगामध्ये जास्त आहे. तो हे थांबवणं या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य मुद्दा होता. तर ही दहशतवादाविरुद्धची लढाई खूप वर्ष चालणार आहे. आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील आणि एक मल्टी डोमेन युद्ध लढून आपल्याला ही दहशतवादाची लढाई पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात जिंकावी लागेल.